तर नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमचं सहर्ष स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहोत म्हणजे आमच्या गावावरून सर्व मित्र आले. त्यांचा प्लॅन झाला घरी बसून बसून कंटाळे पूर्ण होते. ते बोले एवढा साहिल तू एवढा मुंबईत राहतो तर काहीतरी दाखव. तर आज त्यांना दाखवणार आहे आपण राणीची बाग. तर मी पण कधी गेलो नाही, तरी पण आम्ही शोधून शोधून मॅपवर जाणार आहोत राणीच्या बागेत. तुम्ही पण व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि आमच्यासोबत चला. कशी आहे बघा, आम्ही मजा बिजा करतो. त्या राणीची बाग तुम्हाला दाखवतो कशी असते ती. आणि आता मी ड्रेसिंग केली बघा, खतरनाक वाली अशी. आणि ह्याच्यावर घालणार आहे मस्त पैकी गॉगल. काय गॉगल, चिकन 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 चिकन. आपण गॉगल इथे लावणार कारण ऊन जास्त आहे आणि गॉगल इकडे नाही लावला ना तर डोली पूर्ण लाल होत म्हणजे. तर आता काला तर आहे पहिल्यापासून. तर तुम्हाला दाखवत होता आम्ही राणीची बाग. तर आता चला लवकर. आणि आता मी विरारमध्ये जाणार आहे, चालत नाही तर रिक्षाने जाऊ डायरेक्ट. आणि तिकडून पकडेन मी ट्रेन. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि बघा हा आमचा ब्लॉग. तर चला. ले, एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह। Simplified with basics. Thank you. तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण उतरलोय भाईकाला स्टेशन जवळ. दादरवरून ट्रेन पकडली भाईकालाची. आता भाईकाला उतरलोय. आता भाईकाला स्टेशनवरून जायचं आपल्याला राजा राणी राणीच्या बागेत जायचंय. तर आयुष्यात कधी गेलो नाही राणीच्या बागेत. राजा राणीची पार्क आपण जाऊया आता राणीच्या बागेत. चला. फायनली आता आलोय राणीच्या बागेत. हे बघा, तर आता फायनली पोचलो आहे आम्ही राणीच्या बागेमध्ये. कधी गेलो नाही आयुष्यात. आणि ब्लॉगर आमच्या बाजूला आहे ते घाबरतात. आलोय राणीच्या बागेमध्ये. राणीच्या बागेत आलोय आणि इथं प्रत्येकाची आलो राणीच्या बागेमध्ये. आणि हा होता तुमचा युट्यूबर आता स्टाईल देव आले युट्यूब. तिकीट काढण्याची प्रक्रिया इकडे चालू आहे. पूर्ण 200 रुपये बाबा. पासवर्ड बघितलाय, पासवर्ड फोन घेऊन आणि पळून घेऊन जावा. बॅलन्स बॅलन्स चेक कर एकदा. मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ. तयार होत आहे. जवळ आलीच नाही तर अशी वरती कोणतरी प्राणी येणार आहे खालून. आता 50 रुपयाची मस्त तिकीट काढलेली आहे. तर 50 रुपये तिकीट घेऊन जातात. दाखवतात राणीची बाग. प्रवेश इथून. ब्लॉगर आहेत आमच्याकडे सर्व मित्र वाटते मला तरी. आता ही तिकीट फाडले कारण ही परत यूज होणार नाही म्हणून तिकीट खाली पडली माझी. तर ही राणीची बाग बघा. राणीची बाग. राणीची राजा राणीची बाग केला नाही कारण राजा पालाला आणि राणीला बाग पाहिजे होती म्हणून राणी. भाव दाखवतो. फायनली मित्रांनो आता आलोय राणीच्या बागेत. आयुष्यात कधी आलो नाही इकडं, पहिल्यांदा आलोय. कारण बघायची होती इकडचे प्राणी बिणी कसे आहेत. आणि तर तुम्ही इकडे यायचं असेल ना तर फक्त खिशात 50 रुपये टाकून येवा. आणि कुठला स्टेशन आहे तो भाईकाला स्टेशनला उतरा. डायरेक्ट इथून स्टेशनवरून फक्त 5-10 मिनिटाचं अंतर आहे. आणि 5-10 मिनिटावरून इकडे चालत जायचं तुम्हाला. नंतर मग तुम्ही इकडे याल. तर एकांत आणि निवांत जागा जर तुम्हाला कुठं पाहिजे असेल मुंबईमध्ये तर येऊ शकता इकडे फिरायला. आणि तुम्हाला दाखवतो ह्याच्यात व्हिडिओत कंटिन्यू राहा, तुम्हाला समजेल याच्यामध्ये काय काय दिसेल ते. तर चला राणीची बाग फिरा घर बसल्या. छानशी मूर्ती आहे वीर माता जिजाबाई भोसले आणि बाल छत्रपती शिवाजी महाराजांची. बघा केळडी पण आलेत पण केळडी हलत नाहीत. काय झालं माहिती. स्टॅच्यू कोणतरी बोललाय. अशा प्रकारे इकडे केळडी आहेत. आणि कपल पण आहेत. आणि जर तुम्हाला असा कपल आणि काही तुम्हाला असा यायचं असेल कपल स्पॉटमध्ये तर इकडे येऊ शकता. इकडे पूर्ण निवांत आणि कोण येत नाही. फक्त घरचा बिरता तुमच्या कोण आलं नाही. जर तुमच्या घरचा बिरता कोण इकडे आलं ना तर फक्त वांदे लागतील फक्त. आणि इकडे बदका पण आहेत, बगलं सर्व आहेत. हो बघा इकडे सर्व रशियन आहेत आणि आम्हीच आला वाटतं गावठी. इकडे येऊन आम्हाला फक्त एवढा वाटतोय, काय वाटत नाही तोच वाटतोय.
इकडे आलोय तर सर्व मेलं गोरी गोरी पांढरी पांढरी लोक आहेत, आणि सर्व आम्ही रशियन. काल्या आणि तोंडाचे आम्ही बघा कसला होतं काला तोंडाचं. काय नाही आता आलोय घरात पिढीत त्या काल्या पिढीत. तर आता काय झेलूक लागतेला. CCTV लावले सगळीकडं. त्याला दाखवतो. फोटो घे चिन्नू. निरालीच मजा इकडं. असं वाटतंय की पूर्ण गावात ए, आलोय. चिन्नू. हो, अशा जागेत पहिल्यांदा फिरतोय मी, अशा ठिकाणी. असं एकदम मन मोकळेपणा. आणि जर तुम्ही पण असं मुंबईमध्ये कुठे असाल ना तर आता थोडा टाइम काढून रविवारच्या सुट्टीत तुम्ही इकडे येऊ शकता फिरायला. तर मन प्रसन्न होईल अशी जागा आहे मला तरी वाटतं. असं पूर्ण गावची फील होते इकडे येऊन. बाकी काय नाही तुम्हाला दाखवतो. इकडं सर्व पार्टी सर्व फोटोशूट करतायत, कारण गावच्या वातावरण आणि मन मोकळेपणाने इकडची जागा आहे. पूर्ण शांतता, ना जास्त पब्लिक आहे. पब्लिक पण येतो, पण संडे विंडेला अशी याल ना तर इकडं पब्लिक असतो जास्त. आणि आता तुम्ही बुधवारी फक्त बंद असतो इकडं, आणि बाकीच्या वारीला सर्व चालू असतो, आणि बुधवारी फक्त बंद असतो. रविवारची भाई पूर्ण गर्दी असते, म्हणून आम्ही आलोय मधल्याच वाटी वार कुठल्या तरी पकडून. तर तुम्हाला अजून भरपूर काय काय दिसणार आहे व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओला कंटिन्यू राहा. आणि इकडे पार्टी सर्व फोटो व्हिडिओ काढतात, कारण एवढा निसर्ग चांगला इकडं आहे ना, हवामान पूर्ण इकडं अशी गावात आल्यासारखा फील येतो. इकडं खतरनाक वाटतो भाई जरा. आणि असेच तुम्ही पण कुठल्या ठिकाणी फिरत राहा, कारण जीवनात एकदाच आहे, आणि जीवनात फिरत राहा. आणि नंतर तुम्ही कुठं गेला या नरका विरकात तर तुम्ही काय सांगाल, कुठं फिरलोच नाही आणि परत जन्म भेटणार नाही तुम्हाला, म्हणून कुठेतरी फिरा. राणीच्या बागेत. तर तिकडे तोंडावर उजेड आलो होतो. तर काय साईल दे. नमस्कार. राणीच्या बागेत आलेलो आहे. आमचा पहिला व्हिडिओ आहे बघा, आणि आता आम्ही आता आंबट बसून खातोय. खातोय चिंचा घेतलेली. तोंडातून पाणी भरल आता, आणि इकडं महापूर यायचो म्हणजे खाऊया आपण चिंचा. भेटल तर मित्रांनो चिंचा खाल्ले, आणि आता फायनली जातो आम्ही प्राणी बघायला. प्राणी पक्षी बघायला जातोय. तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि बघा पक्षी प्राणी तुम्हाला दिसतील. वाघ बी सिंह बी असेल तर त्यांच्यासोबत फोटो काढू. नाही काढणार, देणार नाही काढायला, पण तुम्हाला दाखवतो. चला बघा, आम्हाला दिसले तोफ. आणि इकडचं बांधकाम बघा, पूर्ण एकदम खतरनाक वाला केलेला आहे. आणि ही तोफ आहे. किती कुठल्या काळातली आहे ती माहिती नाही. ही 1998 मधली आहे तोफ, असा मला समजला. कुठं समजला तर लिहिलं आहे. हे 1998 मधली तोफ आहे, बघू शकता. अजून तुम्हाला भरपूर काय दिसेल ते बघा. 1998 उर्बान हायरगार म्हणते का ते पत्सकडप्प यांच्याकडे 1998. तर मी बघितलं 1998 मधली तोफ, तुम्हाला दाखवतो बघा. 1998 मधली. अरे मोगली सिटी तर भेटलेल्या आहेत. मोगलीचा कलर उडालो, लाकडाच वाटतंय. होय, मोगली अगं स्टॅच्यूच, मोगलीच कोणीतरी स्टॅच्यू केला नाही इथं. तो हा इथं, आणि खाली मोगलीच्या खाली ते सहा. अरे मोगलीच माहिती नाही वाटतं खाली आहे तो. बघा हसताय का तो, बघा तो वाटताय कुठला तो टन टन. अरे कुठला तर हाय, आठवत नाही, राहू दे. दिसलाय पान घोडा आहे बघा. पाण्यातच आहे तो, पाण्यातून बाहेर नाही येत आहे. त्याचं कारण सांगायला तर पान घोड्याचे तोंड खूप मोठे असून उघडल्यावर त्याची लांबी 4 फुटापर्यंत भरते. अजून काय जबड्याचे हात 2 लांब, बागदार सुले आणि 2 मोठे पटाशीचे दात आहेत. पटाशीचे दाताचा वापर गवत चावून खाण्यासाठी होतो, आणि सुल्याचा वापर लढताना. एवढी माहिती मला माहिती आहे ती.
ओके. अशा प्रकारे हा इकडे तुम्ही इथे किती किती वर्ष काम करताय सर? 2 वर्ष काम करताय. मालक तुम्ही होणार का? तुम्हाला हे सर्व माहिती आहे कुठे कुठे प्राणी आहेत ते? प्राणी पण ओळखीचे असेल तुमच्या ना? पुण्यात येऊन गेला. मग मगाशी बघितले तुमच्याकडे तुम्हाला ढोंगान दाखवून गेला तो. असे गरुड गरुड म्हणतात ना, गरुड म्हणतात. बघा याला गरुड म्हणतात. याला काय म्हणतात? गरुड. हा चिमणी आणि कोंबडो आहे. उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को. आता आम्ही बघतो वाघ, हरिण आणि कांगारूचा दिसेला होता. तिथे कांगारू दिसल पण तिथं कावलं होतं. गेलो पानगेंडो पान घोडो की कोण होतो तो पाण्यात होतो. पाण्यातून बाहेरचं नाव नाही घेतो. तर एवढं 50 रुपये घेऊन त्यांना वाटलं पाहिजे की बाबा एवढं बघायचं तर मला 50 रुपये घालू. तर जरा पाण्यातून बाहेर झालं असतं काय. आणि इथं कांगारूचा होता काहीतरी, इथं कांगारू दिसल म्हणून. आणि कांगारूचा आधी जागा पण होती. कांगारू बघायला गेलो होतो तर कांगारूच नव्हतं, त्यात कावलं होतं मरणाचं. काय भाई मोळे झाला. आता इकडं जातोय हलबोट पेंग्विन कक्ष. हमलोट काहीतरी आहे, पेंग्विन दाखवतो. आता पेंग्विन बघायच. हायफाय जागा, खतरनाक वाली. पेंग्विन सुस्तावलंय करता पेंग्विन. इकडे बाहेर कोणा खाण्यासाठी कॅन्टीन भेटू शकते. आणि तिकडून इतर आले बघू शकता, बोलायला लाज वाटते. हा हे बघा. मी तरस आणि बिबट्या बघायला चाललो. तरस बघता आम्हाला तरसवून टाकला. खय होतो तो शोधत आम्ही इथं आलेलो आहे फायनली शेवटी. हे बघा बिबट्या आणि तरस दाखवून मला दिसला तर. फायनली मित्रांनो आता आमचा सर्व फिरून झाला आणि एवढं कंटाळा आलोय चलून. का कंटाळा आलो माहितीये काय, कारण अर्ध्या ठिकाणी बोर्डा लिहिली ह प्राणी आहेत तेव्हा प्राणी आहेत, पण अर्ध्या ठिकाणी काय फक्त बोर्डा आणि आतमध्ये कावलं होतं. म्हणून काय अर्धा बघायला भेटला नाही, जास्त काय बघायला भेटला नाही. कारण ह्या टायमाला पण सर्व अर्धा प्राणी सर्व काढून टाकला नाहीत आणि नेमकंच प्राणी आहेत. आणि अर्ध्या वाटेस तर प्राणी सर्व झोपलेलं भेटलं, म्हणून काही जास्त एवढा बघायला भेटला नाही. तर जातोय घरी, नाही तर मरीन लाईनला. चला झुंपूक.